नमस्कार मंडळी. मी आज तुमच्यापुढे घरातील देवपूजा कशी करायची हे सांगणार आहे आणि सांगत असताना भरपूर छोट्या छोट्या टिप्स पण सांगणार आहे की ज्या गोष्टी आपल्याला खरोखर माहीत नसतात किंवा काही लोकांना माहीत असतात पण त्या विस्मरणात गेलेल्या असतात आणि मग चुका घडतात. आणि म्हणून त्या आठवण करून देण्यासाठी आणि ज्यांना माहीत नाही आहेत त्यांना सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करते. घरातील देवाची पूजा कशी करावी, रोजची पूजा कशी करावी, हे सगळं मी तुम्हाला विस्तृत सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत स्पष्ट शब्दात मी काही टिप्स दिलेले आहेत आणि त्या सर्वांच्या उपयोगी आहेत. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा अतिशय माहितीपूर्ण आहे तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर घरातील देवाची पूजा. प्रत्येक माणसाने देवाची पूजा करावी, मात्र एकत्र कुटुंबात एकच कोणी सामान्यतः घरातील ज्येष्ठ व्यक्ती पूजा करते आणि बाकीचे फूल वाहून नमस्कार करतात. घरातील देवांच्या सर्व मूर्ती एकाच ठिकाणी ठेवाव्यात. देवांच्या पूजेबरोबर जप, ग्रंथवाचन, व्रते हे सुद्धा उपासनेचे प्रकार आहेत. घरातील देवांच्या मूर्ती एक वितीपेक्षा उंच नसाव्यात. बघा हां, पुन्हा हे वाक्य सांगते. घरातील देवांच्या मूर्ती ह्या एक वितीपेक्षा उंच नसाव्यात. देवाची जागा अंधारात नसावी किंवा गडबडीच्या ठिकाणी नसावी. शांतपणे पूजा करता येईल अशा ठिकाणी ती देवाची जागा, म्हणजे देव्हारा म्हणालात किंवा देवघर म्हणालात तरीही चालेल, अशा ठिकाणी असावी. जेवणापूर्वी आंघोळ करून प्रसन्न मनाने देवाची पूजा करावी. पूजा करताना देवाला स्नान घालावे. हे स्नान मात्र प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. कोणी पहिल्यांदा गरम पाणी, नंतर त्याच्यावर चमचाभर दूध आणि पुन्हा गरम पाणी असं स्नान घालतात. कोणी फक्त गरम पाण्याने घालतात आणि कोणी गार पाण्याने देवाच्या मूर्ती धुतात, म्हणजे त्यांना देवांना स्नान घालतात. अशी ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. तुम्हाला जी आवडेल, योग्य वाटेल आणि शक्य असेल ती करा. माझ्या घरात म्हणाल तर मी देवाची पूजा पाण्यानेच सध्या करते, कारण घरात माझ्या सध्या बऱ्याच अडचणी आहेत आणि मी सिनियर सिटीजन आहे, त्यामुळे मला ती कामं झेपत नाही आहेत. त्यामुळे मी सध्या गार पाण्यानेच देवांना आंघोळ घालते. पण मी जेव्हा गरम पाण्याने आंघोळ घालायचे तेव्हा मात्र मला खूप छान अनुभूती यायची आणि मी तेव्हा दुधाने आणि गरम पाण्याने घालायचे. पण याचा अर्थ असा नाही आहे की सगळ्यांनीच दुधाने आणि गरम पाण्याने घालावी आंघोळ. तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करा. पूजा करताना देवाला स्नान घालावे. नंतर देव वस्त्राने, म्हणजे मूर्ती, देवाच्या मूर्ती वस्त्राने पुसून देवघरात ठेवाव्यात. त्यानंतर मूर्तींना गंध, फूल, अक्षत, दीप आणि नैवेद्य दाखवावा. आता बघा, देवाच्या मूर्ती पुसून, वस्त्राला पुसून देवघरात ठेवाव्यात असं मी तुम्हाला म्हटलं, पण नुसत्या पण देवघरात ठेवू नयेत. त्यांना आसन असावं. स्वच्छ एखादा कपडा, हे पण आसन असू शकतं. काही चौरंगच हवं आहे असं नाही, कारण ते देवघर आहे. किमान ताम्हण असावं. काय तुम्हाला जे शक्य आहे त्या ताम्हणात एक शुद्ध स्वच्छ असं वस्त्र घातलेलं आणि मग त्याच्यावर देव असावेत. रोज जर घरात आरती म्हटली जात असेल तर त्यावेळी घंटा वाजवावी. म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं, गंध, फूल, अक्षत, दीप म्हणजे दिवा आणि नैवेद्य हा दाखवावा. त्याच्यानंतर आरती करत असाल तर घंटा वाजवून आरती केली तरी चालते. नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा घंटा वाजवावी.
देवाला लावायचे गंध हे उगाळलेले चंदन असते. पण आजच्या काळात सगळ्यांना वेळ नसतो, तर बरेचसे लोक गंधगोळा की ज्याच्यात केशर, वाळा, कापूर हेही घालतात, असे गंधगोळेसुद्धा उगाळून लावण्याची पद्धत आहे. पण मूळ खरं तर चंदन उगाळून त्याच्यात हे केशर, वाळा आणि कापूर हे घालून देवाला गंधाचा टिळा लावावा. देवाला फुलं वाहताना कळ्या वाहू नयेत. आणि देवाला वाहण्याची फुलं सुगंधित असली तर आणखीन चांगली, ताजी असावीत फुलं. त्याच्यानंतर शंकराची पिंड असेल देवघरात तर आपण बेल वाहतो. बेल अगदी ताजा हवाय असं पण नाही आणि शिळा पण नको. पण सोमवारचा बेल मंगळवारी नको, बाकी वेळी जरा चालतो, पण सोमवारचा बेल असेल तर तो सोमवारीच व्हावा. त्याच्यानंतर देवांना त्यांच्या आवडीची फुलं वाहण्याची पद्धत आहे. शंकराला पांढरी फुलं किंवा पिवळी फुलं पण कोण कोण वाहतात. गणपतीला लाल फुलं, शनीला किंवा मारुतीला निळी फुलं, दत्तगुरूंना पिवळी फुलं, अशा ह्या फुलांचे प्रकार आहेत. पण ते सुगंधित असावी हे मात्र नक्की आहे. अर्थात सुगंधित, आता काही फुलं सुगंधित नसतात पण तीही देवाला घातली जातात. पण आपण आवडीची फुलं बोलतोय म्हणून मी ही फुलं सांगितली. फुलं आणि फळं वाहताना काय काळजी घ्यायची ती बघा. फुलं आणि फळं वाहताना देवाकडे देठ करून वाहावीत. पुन्हा एकदा ऐका. फुलं आणि फळं वाहताना देवाकडे देठ असावं. बेलाचं पान पिंडीवर पालथं घालावं. दुर्वांचे शेंडे आपल्याकडे करून दुर्वा वाहाव्यात. कृष्णाला शेंडे म्हणजे वरचं टोक हे आपल्याकडे ठेवावं. कृष्णाला आणि विठ्ठलाला तुळस वाहावी. पण ही तुळस गणपतीला मात्र फक्त वर्षातला एकच दिवस व्हायचा असतो, तो म्हणजे चतुर्थीचा, गणेश चतुर्थीचा, भाद्रपद चतुर्थी आपण गणपती आणतो तो दिवस. त्या दिवशी फक्त तुळस घातली तरी चालते, बाकी वेळी तुळस वाहू नये गणपतीला. केवडा विष्णूला वाहू नये असे काही ठिकाणी मानतात. देवाला धूप दाखवताना धूपाचा धूर पंख्याने पसरवावा, हाताने पसरवू नये. मला वाटतं ह्याच्यात असं असू शकेल की तो हाताने पसरवलात आणि हाताचं बोट एखादं चुकून जर लागलं तर तो धुपारत आपल्या हातनं खाली पडू शकते, असं असू शकेल. मला माहिती नाही आहे नक्की, पण हा मी माझा अंदाज सांगितला. आणि पण म्हटलं जातं असं की हे धुपारत मध्ये धूप आपण जो दाखवतो त्याचा धूर हाताने पसरू नये असं सांगितलेलं आहे. निरांजनाचा उजेड देवाच्या मुखावर पडेल असे निरांजन लावावे. ह्या सगळ्या मी तुम्हाला म्हटलं ना टिप्स सांगणारे, त्या ह्या सगळ्या टिप्स आहेत. म्हणजे वात कुठे हवी? देवाकडे हवी. देवाच्या मुखावर प्रकाश पडला पाहिजे. तुपाचे निरांजन असेल तर ते देवाच्या उजव्या बाजूला, आणि तेलाचं निरांजन असेल तर ते देवाच्या डाव्या हाताकडे असावं. याच्यानंतर नैवेद्य. मी प्रत्येक गोष्ट आत्ता तुमच्या पुढे स्पष्ट केली. फूल, गंध, अक्षत, त्याच्यानंतर धूप, दीप, आणि आता शेवटचा भाग म्हणजे नैवेद्य. नैवेद्य दाखवताना काय दाखवायचा तो सांगते. रोजच्या नैवेद्य देवाला म्हणजे आपण जे खातो ते दाखवायला हरकत नाही, पण हे रोजच्या करता झालं. पण काही असं सुद्धा तुम्ही करू शकता की रोजचा नैवेद्य म्हणजे एखादं फळ, गूळ, साखर, ड्रायफ्रूट असेही नैवेद्य दाखवले जातात. नैवेद्य दाखवताना कसा दाखवायचा तो ऐका. पाण्याचा एक चौकोन करायचा, म्हणजे त्याला मंडल म्हणतात, आणि त्या नैवेद्यावर तुळशीपत्र घालून तो नैवेद्य देवासमोर ठेवावा. गणेश भक्त तुळशीपत्राच्या ऐवजी दुर्वा ठेवतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात. पूजा झाल्यावर शक्य असेल तर देवाला प्रदक्षिणा घालावी, कारण ही घरातली पूजा आहे. त्यामुळे सगळ्यांना शक्य होतंच असं नाही देवाभोवती प्रदक्षिणा घालायला. देव्हाराच्या मागनं जायला जागा असेलच असं नाही, म्हणून शक्य असेल तर प्रदक्षिणा घालावी.
मग नाही तर काय करावं, स्वतःभोवती फिरावं आणि प्रदक्षिणा झाली असं म्हणावं. आणि प्रदक्षिणा ही झाली की देवाला साष्टांग नमस्कार करावा. आरती आणि ज्यांच्याकडे रोज केली जातात त्यांच्याकडे त्या घरातील सर्वांनी एकत्र आरती करावी आणि सर्वांना प्रसाद वाटावा. ही झाली देवाची रोजची पूजा. परत एकदा आठवण करून देते, देवाला काय काय रोज व्हायचं, तर गंध, फूल, अक्षत, दीप, धूप, नैवेद्य हे सगळं देवाला रोज व्हायचं. आणि देवाचं स्नान हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, ते मी सांगितलेलं आहे. आणि देवाला दिवा कोणत्या जागी ठेवावा, उजव्या जागी निरांजन, देवाच्या उजव्या बाजूला, आणि देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा असावा. असे हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता ही झाली पूजा. आणि पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी वाहिलेली फुलं म्हणजे तो निर्माल्य असतो, तो निर्माल्य पायदळी येईल असा टाकू नये. जर एखादी कुंडी असेल घरात, त्याच्यात माती असतेच, तर त्या कुंडीत टाकलात तरी चालेल. फक्त एकच काळजी घ्या, पायदळी तुडवू नका. तर अशी ही देवाची रोजची पूजा करावी. आणि पूजेने देव, घरातील देव सगळ्यांना प्रसन्न होत, ही माझी मनापासून ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.